प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सागर आणि मुक्ता ऑफिसमध्ये अडकलेले असतात आणि त्यामुळे ते दोघेही खूप वैतागतात. सागर म्हणत असतो की माझंच नशीब वाईट आहे, तुमच्यासोबत मी इथे अडकलोय. तर मुक्ता म्हणते की यामध्ये एक करेक्शन आहे, नशीब तुमचं नाही तर माझं वाईट आहे. मी माझी पर्स इथे विसरून गेले आणि पुन्हा इथे आले आणि आता तुमच्यासोबत या ठिकाणी अडकली आहे. इथे ना वीज, ना अन्न, ना पाणी आणि पिऊनसुद्धा नाही. आणि ते ऐकून सागर खूप चिडतो आणि मग त्या दोघांचा वाद पुन्हा सुरू होतो. तर दुसरीकडे इंद्रा बापूंना म्हणत असते की मला माझ्या दागिन्यांवर, पैशांवर, या मोठ्या घरावर खूप अभिमान होता, पण आता मला या सगळ्याचं काहीच वाटत नाही. मला फक्त माझ्या मुलाला समजून घेणारी एक चांगली बायको हवी आहे. आणि त्यावर बापू तिला म्हणतात की काळजी करू नको, मी सागरसाठी जी मुलगी बघितली आहे ना ती खरंच खूप चांगली आहे. तर इंद्रा म्हणते की ती सावनी ना सागरची चांगली बायको बनू शकली ना चांगली आई. आणि त्यावर बापू म्हणतात की तू काळजी करू नको, मी सागरसाठी जी मुलगी शोधली आहे ना ती सईची आई म्हणून अगदीच योग्य आहे. ती सईला खूप जीव लावेल. तर इंद्रा म्हणते पण ती सागरला साथ देईल ना. आणि त्यावर बापू हो म्हणतात. तर दुसरीकडे पुरुष चहा पीत बसलेला असतो. तर माधवी त्याला सांगते की तू मुक्ताला कॉल करून ती कुठपर्यंत आली आहे ते बघ. त्यावर पुरू सांगतो की मी मागाचपासून तिलाच कॉल करत आहे, पण तिचा फोन काही लागत नाही. आणि त्यानंतर माधवी म्हणते की ठीक आहे, मला माझा फोन दे. त्यावर पुरू हसतच म्हणतो की अगं माझा फोन लागत नाही म्हटल्यावर तुझा फोन तरी कसा लागेल. मात्र माधवी स्वतःच्या समाधानाकरता पुन्हा तिच्या मोबाईलवरून मुक्ताला कॉल करते. मात्र मुक्ताचा कॉल काही लागत नाही. आणि त्यानंतर पुरू माधवीला सांगतो की आपण एक काम करू, आपण त्या ठिकाणी जाऊ, तू मुक्ताचे कपडे सोबत घे, ती तिथेच चेंज करेल. मात्र माधवी म्हणते की नको, आपण मुक्ताची वाट बघूया, उगाच आपली चुकामुक व्हायला नको. तर दुसरीकडे सागर आणि मुक्ता खूप चिडलेले असतात. त्या ऑफिसमधून बाहेर कसं पडावं हे त्यांना कळत नाही. आणि मग शेवटी मुक्ता म्हणते की आता आपल्याकडे एकच मार्ग आहे, तो म्हणजे हा दरवाजा तोडणं. आणि त्यानंतर ती तिथे असणारी खुर्ची घेऊन दरवाजा तोडण्यासाठी निघते. तर सागर तिच्या समोर येत तिला थांबवतो आणि तिच्यासाठी टाळ्या वाजवतो. तो म्हणतो की वा मुक्ता गोखले, या खुर्चीने तुम्ही दरवाजा तोडणार आहात का? आणि जरी हा दरवाजा तोडला तरी बाहेरच्या दरवाजाचं काय, कारण तो सुद्धा बंदच असणार आहे. आणि ते ऐकून मुक्ताला धक्काच बसतो आणि काय करावं तिला सुचत नाही. ती खूप चिडलेली असते. तर सागर तिला शांतपणे बसायला सांगतो आणि पाणी प्यायला देतो. मात्र मुक्ता म्हणते की पाण्याचं हे ग्लास अर्धरिकामा आहे. त्यावर सागर म्हणतो की या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला फिलॉसॉफी सुचत आहे का? त्यावर मुक्ता म्हणते की तुम्ही CEO आहात ना, मग फिलॉसॉफीचा काय विचार करताय? मी असं म्हणते की हे पाण्याचा ग्लास अर्धरिकामा आहे, म्हणजे यातील निम्म पाणी तुम्ही पिलात का? आणि त्यावर सागर हो म्हणतो. तर मुक्ता त्याला विचारते की तुम्ही तोंड लावून पाणी पिता का? आणि ते ऐकून सागर डोक्यालाच हात लावतो. तो म्हणतो की ती माझी सवय आहे आणि मला काही स्वप्न पडलं होतं का की तुम्ही तुमची पर्स इथे विसरून जाणार आहात आणि आपण इथेच अडकणार आहोत. त्यामुळे आता उगाच नाटक करू नका आणि ते पाणी प्या. मात्र मुक्ता ते पाणी पित नाही. ती रागातच सागरकडे बघून तशीच बसून राहते. तर सागरही काही बोलत नाही, तो सुद्धा डोक्याला हात लावून बसलेला असतो. तर मुक्ता अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फेऱ्या मारत असते आणि त्यानंतर ती खिडकीजवळ जात मोठमोठ्याने आवाज द्यायला सुरुवात करते. मात्र कोणीही तिचा आवाज ऐकत नाही. त्यानंतर मुक्ता पुन्हा दरवाजाजवळ जाते आणि त्या पिऊनला आवाज द्यायला सुरुवात करते. मात्र इतक्या मोठ्याने ओरडल्याने तिला ठसका लागतो. तर सागर पुन्हा तिला पाणी पिण्याची विनंती करतो. मात्र मुक्ता काही पाणी प्यायला तयार होत नाही. पण मग शेवटी ती एक टिश्यू पेपर घेऊन येते. त्या टिश्यूने ग्लास व्यवस्थित पुसते आणि मग त्यानंतरच पाणी पिते. आणि त्यामुळे सागर तिच्याकडे बघतच राहतो. तर दुसरीकडे सोसायटीमध्ये धोबी आलेला असतो. तो इंद्रा आणि माधवीच्या घराची बेल वाजवतो. माधवी दरवाजा उघडत म्हणते की मला एक साडी ड्राय क्लिनिंगसाठी द्यायची होती, पण ती मला अर्जंटली उद्याच हवी आहे. आणि त्यामुळे तो माणूस तिच्याकडे जाण्यासाठी निघतो. मात्र इंद्रा मोठ्याने म्हणते की तुझ्या आधी दरवाजा मी बघितला आहे, मी या माणसाला बघितले, त्यामुळे तो आधी माझेच कपडे घेणार. आणि मग या गोष्टीवरून त्या दोघीजणी पुन्हा वाद घालायला सुरुवात करतात.
माधवी त्या माणसाला म्हणत असते की माझ्याकडे खूप साड्या आहेत ड्राय क्लिनिंगसाठी, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत चला. मात्र इंद्रा म्हणते की हिच्या घरात फक्त 3च माणसं राहतात, यांच्याकडे किती कपडे असणार, मी तुला जास्त कपडे देते, त्यामुळे तू माझ्यासोबत चल. आणि मग त्यानंतर त्या दोघींचा वाद वाढतच जातो. माधवी मिहिकाला आवाज देत बाहेर बोलावून घेते तर इंद्रा स्वातीला, आणि मग त्या दोघीसुद्धा एकमेकींशी वाद घालायला सुरुवात करतात. माधवी म्हणत असते की आमच्या मुलीचं लग्न ठरलं आहे, त्यामुळे आता मी तुला ड्राय क्लिनिंगसाठी खूप कपडे देईल. मात्र इंद्रा हसतच म्हणते की यांच्याकडे फक्त लग्न ठरतं, मात्र थोड्याच दिवसांमध्ये ते पुन्हा मोडतं. आणि त्यामुळे मग माधवीसुद्धा सईचा विषय काढते, त्यामुळे इंद्रा आणि स्वाती चिडतात. तर दुसरीकडे सागरच्या मोबाईलला नेटवर्क मिळते, त्यामुळे तो लगेच एका एम्प्लॉईला कॉल करतो. मात्र सागरचा आवाज त्या माणसापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे सागर खूप वैतागतो. तर मुक्तासुद्धा काळजीत पडलेली असते आणि त्याच गडबडीमध्ये चुकून तिच्या जवळ असणारं पाणी सागरच्या मोबाईलवर सांडते आणि त्यामुळे ते दोघेही खूप घाबरतात. तर दुसरीकडे इंद्रा आणि माधवी मोठमोठ्याने एकमेकींशी वाद घालत असतात आणि त्यांच्यासोबत स्वाती आणि मिहिकासोबत एकमेकींशी भांडायला सुरुवात करतात. तर तो धोबी नाईलाजाने हा सगळा प्रकार बघत असतो. मात्र त्यानंतर मिहिका माधवीला घरात घेऊन जाते, तर स्वाती इंद्राला त्या धोबीला कोणीही कपडे देत नाही, त्यामुळे तो वैतागूनच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे मुक्ता सागरला विचारत असते की आता आपण काय करायचं. त्यावर सागर चिडून म्हणतो की आता तुम्ही थोडा वेळ शांत बसा. त्यामुळे मुक्ता घाबरून शांतपणे तिथेच बसून राहते. तर दुसरीकडे सावनी सईला घेऊन मुक्ताच्या घरी येते. सई धावतच घरात जाते आणि मुक्ताला आवाज देते. तर माधवी सावनीला सांगते की मुक्ता क्लिनिकमध्ये गेली आहे आणि तिचा कॉलही लागत नाही. आणि ते ऐकून सई नाराज होते. ती म्हणत असते की मला मुक्ता आंटीला सरप्राईज द्यायचं होतं, आता मी काय करू. आणि मग त्यानंतर ती इंद्राला सरप्राईज देण्यासाठी तिच्या घरी जाते. तर दुसरीकडे बापू सागरला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र त्याचाही कॉल काही लागत नाही. आणि त्याच वेळी सई तिथे येते. सईला बघून इंद्रा आणि बापू खूपच खुश होतात. त्यानंतर इंद्रा तिला विचारते की तुला इथे कोण घेऊन आलं. त्यावर सई सांगते मी इथे मम्मासोबत आली आहे. आणि ते ऐकून इंद्राला आश्चर्य वाटतं आणि सावनीने घरात येऊ नये म्हणून ती लगेच बाहेर जाते. तर सावनीसुद्धा घराकडे येण्यासाठीच निघालेली असते. आणि जेव्हा त्या दोघीजणी एकमेकींच्या समोर येतात तेव्हा त्या मोठमोठ्याने वाद घालायला सुरुवात करतात. आणि त्यावेळी सावनी मुद्दाम म्हणते की मी सईला तिच्या मुक्ता आंटीकडे घेऊन जाणार आहे, त्यामुळे सई लगेच बाहेर येते. तर सावनी तिला घेऊन घरी जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे सागर आणि मुक्ताला काय करावं, ऑफिसमधून बाहेर कसं पडावं ते कळत नाही. आणि मग ते दोघेही शेवटी थकून तिथेच बसून राहतात. आणि मग त्यानंतर मुक्ता म्हणत असते की घरी सर्वजण माझी वाट बघत असतील. आज मला त्या मुलाला भेटायला जायचं होतं, जर मी वेळेत तिथे गेले नाही तर ते लोक माझ्या आईबाबांचा अपमान करतील. आणि त्यामुळे सागरला समजतं की मुक्ताचं लग्न ठरलं आहे. त्यानंतर तो मुक्ताला त्या मुलाचं नाव विचारतो, मात्र मुक्ता म्हणते की मला माहीत नाही. आणि ते ऐकून सागरला आश्चर्य वाटते. तो मुक्ताला विचारतो म्हणजे तुम्ही मुलाला न बघताच होकार दिला का. त्यावर मुक्ता म्हणते हो, कारण आता मला माझं काही वाटतच नाही, माझ्या कोणत्याही अपेक्षा राहिल्या नाहीत, मला फक्त माझ्या आईवडिलांना खुश बघायचं आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून सागरलाही वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत बराच वेळ झाला तरी ऑफिसमधून बाहेर पडता येत नाही हे कळल्यानंतर मुक्ता खूप पॅनिक होते आणि मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते. मात्र सागर तिच्या तोंडावर हात ठेवत तिला गप्प बसायला सांगतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.